ठाणे महानगरपालिका आस्थापनेत दररोज असंख्य कर्मचारी सेवानिवृत्त होत असून सद्यस्थितीत वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 संवर्गातील निम्मी पदं रिक्त आहेत. त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतील सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शासन निर्देशानुसार 30% जागा कॉन्ट्रॅक्टर काम करणाऱ्या मानधन तसेच ठोक पगारावरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता राखीव ठेवावा. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत कार्यरत असलेल्या युवकांनाही संधी द्यावी अशी मागणी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांना संधी दिल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा पालिकेला होऊ शकतो असं स्पष्ट करून आमदार केळकर यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे. दरम्यान पालिकेच्या औषध निर्माण विभागात काम करीत असलेले 29 ते 30 कर्मचारी त्यावेळेस पदविका या अहिर्तेवरती नियुक्त झालेले होते. आता याच पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये पदवीची अट घातल्याने या कर्मचाऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. याकडे लक्ष वेधून आमदार केळकर यांनी या संदर्भात पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं म्हटलं असून लवकरच याबाबत आयुक्तांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाडक्या भावांना महापालिकेतील शिष्यवृत्ती वेतनावरती रुजू केला आहे. ठाणे महापालिका आज घडीला 288 युवा प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहे. या युवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सरळ सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी केळकर यांनी केली आहे. या भरतीचं मी निश्चित स्वागत करेन, कारण विधिमंडळामध्ये देखील मी अधिवेशनामध्ये ही मागणी केली होती की रोज दर महिन्याला असंख्य लोक रिटायर होत आहेत. जवळजवळ ठाणे महापालिका रिकामी झाली आहे की काय अशी प्रत्येक खात्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती आणि 4 ते 5 हजारापेक्षा जास्त पदं निरनिराळ्या खात्यात, अग्निशमन दलापासून आरोग्य असेल, शिक्षण असेल, विविध भागामध्ये ही पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये भरती करत आहेत. ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब आहे. पण ह्याच्यामध्ये जे शासनाने आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत, म्हणजे NUHMच्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी काही डायरेक्शन दिलेले आहेत की जे आता कॉन्ट्रॅक्टवर, मानधनावर, ठोक पगारावर खूप लोक कामगार जे आहेत ते काम करत आहेत. बरं, काही जण तर 5-5, 10-10 वर्षापासून काम करत आहेत. म्हणजे आता दुसरीकडे गेले तर त्यांना प्रॉब्लेम निर्माण होईल. उदाहरणार्थ अगदी फार्मसीचं जरी आपण घेतलं तरी फार्मसीच्या मध्ये जे लोक आहेत, जी काही 29-30 काहीतरी असतील, तर त्यांचा डिप्लोमा असताना त्यांना घेतलं आणि आता अट घातली आहे डिग्री असली पाहिजे. मग ह्या लोकांनी कुठे जायचं? कारण की हे तर 10 वर्षापासून आहेत. त्याच पद्धतीने NUHMच्या योजनेच्या अंतर्गत जे ANM किंवा GNM ही याच्यातली जी निर्णय आणि इतर पदं ही जे आत्ता कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत, जी मानधनावर काम करत आहेत, त्यांना शासनाने तर खरं सांगितलं आहे की त्याच्यातले काही टक्के जे आहेत पर्सेंट तुम्ही मोकळं ठेवा, 30% ठेवा. आणि आपल्याला गरज आहे, यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे जे आहे ते देखील ही भरती करत असताना त्यांनी त्याचं अंमलबजावणी करावी. अशा प्रकारची मी कालच माझी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे आणि पत्र पण मी आता आयुक्तांना देणार आहे. या युवकांना ही एक मोठी संधी तुम्हाला देता येणार आहे आणि ही शासनाच्या योजनेच्या अंतर्गत आहेत, मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत आहेत आणि त्याच्यामुळे या मुलांना देखील आपण जर या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे पदं एवढी आज रिक्त आहेत तर त्याचा त्यांनाही निश्चितपणे उपयोग होईल आणि त्यांच्याही सेवेचा लाभ जो आहे तो महापालिकेमध्ये मिळू शकेल.